नमस्कार मित्रांनो, द पिशोर फार्मर यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर फळबाग लागवड करत असाल किंवा तुम्ही बंधाऱ्याने जर हे झाडे लावले असतील किंवा आंबा, चिकू, इतर साग वगैरे जर लावले असतील तर त्याला तुम्ही झाडाला पाणी कशा प्रकारे देता? जुन्या पद्धतीने मडके ठेवून किंवा काही ठिकाणी बिस्लरीची बॉटल व त्याला नळी खाली आलेली तुम्ही पाहिलीच असेल. पण आम्ही हा नवीन प्रयोग करून पाहिला आहे. बरं, ही नळी आहे, ही कडक नळी. आपण जर ठिबकला 2 फूट वापरतो ठिबकच्या आतमध्ये, प्लेन नळी म्हणतो आपण हिला. ही जी नळी आहे ड्रॉपवाली, ही वापरू शकत नाही कारण की छिद्रात कुठेही पाणी पडतं. आणि ही नळी एकदम परफेक्ट आहे. किती जरी प्रेशर आला तरी ही नळी सहजपणे सहन करते. तर त्याला हे नौजल भेटतं, ड्रिपर म्हणतो आपण याला. हे आणि दामन घ्यायचा छोटासा, जास्त मोठं छिद्र जर पडलं तर लीक होऊ शकतं इथून. याला असं सिस्टम आहे, इथं लॉक होतं आहे. आणि कडक नळी, धामणानं छिद्र पाडून घ्या व्यवस्थित. ये ना असं उभं नका मारू, कारण की ना उभं मारल्यानंतर ही या साईडनं पण निघेल, तेव्हा निघून जातं. तर तुम्ही हे आडवं असं करा, आडवा आहे या साईड आणि या साईड. एकदम व्यवस्थित तुमचं नौजल इझी, एकदम लॉक्ड, एकदम इझी आहे शेतकरी मित्रांनो. तर आम्ही शेतामध्ये कसं प्रकारे पांगवलं आहे आता तुम्हाला ते पण दाखवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे धामण घालून घ्या. मित्रांनो, याची प्राईज वगैरे काहीच नाही आहे नळी, तर तुम्ही नॉर्मली वापरता शेतामध्ये. आणि हे नौजल जे आहे ते आम्ही 1 रुपयाला खरेदी केलं मार्केटमधून. तुम्हाला हे सहज भेटून जातील, तुमच्या मार्केटमध्ये शोधा, अवश्य भेटेल. प्रत्येक ड्रिप वगैरेच्या दुकानावरती आणि अवश्य भेटून जाईल. आणि सध्या तरी पाण्याची गरज आहे झाडाझुडपांना. जे झाडं आहेत आपण कलमं वगैरे लावलेत त्यांना पाण्याची गरज आहे. तर पाणी वेस्ट नाही जाणार. आणि तुम्ही किती जरी लांबपर्यंत एक जरी नळी उतरली तर थेंब पूर्ण व्यवस्थितपणे पाणी, हे पाहू शकता तुम्ही. प्रेशर याच्यापेक्षा कमी येतो, थेंब पडतं ते, पण आम्ही जास्त प्रेशर दिलं आहे त्याला. तर त्याच्यामुळे पुढचे काही नौजल लावायचे बाकी आहेत, त्यामुळे इथं जास्त प्रेशर देतं आहे. तर पुढची नळी कशी लांबवली ते पाहून घ्या. अशा प्रकारे लावली आम्ही नळी. लांब एकच नळी आहे आणि पाईपलाईनमध्ये आपण नॉर्मली पाणी शेतामध्ये देतो, तिथून एक वेगळी नळी काढली आहे. तिथपर्यंत शेवटपर्यंत एकच नळी लावली आणि एकदम व्यवस्थितरित्या पाणी चालू आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन पण दाबून द्या.